चला आता आपण सारे प्रेमाने वागूया रे, करू प्रेम दुनियेवरती आणि प्रेम मागूया रे। सर्वांना नमस्कार। आरजे मनोरंजन राम जावळे या माहिती व मनोरंजनाच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत आहे। मित्रो, आज आपण पाहणार आहोत 18 मिनिट रूल, म्हणजे फक्त 24 तासाच्या दिवसामधील तुम्ही फक्त 18 मिनिट, दररोज फक्त 18 मिनिट तुम्ही या नियमानं वापरायचे आहेत आणि तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ते तुम्हाला त्यानं मिळू शकतं। तर हे नियम कोणता आहे, हे कशा प्रकारचे वापरायचे आहेत, हे आजची आपली दुसरी बुक समरी आहे। आता बुक समरी आपण का निवडलेले आहेत याचं एक थोडंसं महत्त्व सुरुवातीला मी एक सांगतो की रीडर्स आर लीडर्स। जगामध्ये तुम्ही पहा, फायनान्समध्ये, आर्थिक ह्याच्यात असेल, सत्तेमध्ये असतील, कुठेही असतील, तर जे रीडर्स असतात तेच लीडर्स झालेले असतात। आणि दुसरं, ज्यांना लर्निंगची सवय असते त्यांनाच अर्निंग पण त्यापेक्षा जास्त मिळत असते। म्हणजे जेवढी तुम्हाला अर्निंग पाहिजे असेल त्यापेक्षा लर्निंग ही जास्त केली पाहिजे। वाचन केल्याचे जे फायदे असतात, आपल्या मनाला एकतर नॉलेजची भर पडते, सतत शिकण्याची सवय राहते, त्या व्यक्तीला मन स्थिर व्हायला, शांत व्हायला पण मदत होते, विचार चांगले हे होतात, बुद्धीचं जे फंक्शन असतं, कॉग्निटिव्ह फंक्शन ज्याला म्हणतात, मेंदूची कार्यक्षमता असते ती वाढते आणि त्या व्यक्तीला झोप चांगली येते। तुम्ही आणखी पहा, काही वाचन दररोज एक 5-10 पेज असतं तरी चांगल्या पुस्तकाचं वाचन करा झोपेच्या पूर्वी आणि तुम्हाला किती शांत झोप लागते पहा। तर हे सगळे फायदे मिळवण्यासाठी आपला हा काय आहे, बुद्धीचा व्यायाम आहे। आपण जसं शरीराच्या व्यायामाबद्दल काही व्हिडिओ केले, त्याचं महत्त्व सांगितलं, तसं आज आपण हे बुद्धीचा व्यायाम घेत आहोत। आणि याच्यामध्ये आजचं जे पुस्तक आहे पीटर ब्रेगमन यांचं लिहिलेलं पुस्तक आहे 18 मिनिट रूल। फक्त 18 मिनिट दिवसाचे वापरायचे आहेत। याच्यामध्ये कशा प्रकारे हे वापरायचे आहेत, म्हणजे काय होऊ शकतं ते आपण आज पाहूया। याचे काही टॉपिक आहेत, म्हणजे प्रकरण आहेत त्या पुस्तकामध्ये, आणि ह्या प्रकरणांचं जे डिव्हिजन केलेलं आहे हे 6 टप्प्यामध्ये आहे। त्याच्यातला पहिला जो क्रमांक आहे किंवा पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यातलं ते आहे वार्षिक योजना। तुम्ही तुमची वार्षिक योजना आधी बनवा। तुम्हाला वर्षभरामध्ये काय साध्य करायचं आहे हे प्रत्येकाच्या डोक्यात थोडंसं असतंच अंदाजे, पण ते लिहून काढा। त्याच्यामध्ये कसं करा की प्रत्येक महिना, जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत, याच्यामध्ये प्रत्येक महिन्यात तुम्हाला काय करायचे, पुन्हा पहिल्या 3 महिन्यात काय करायचे, पुन्हा नंतरच्या 3, असं 3-3 महिन्याचं करा, किंवा पहिल्या 6 महिन्यात काय करायचे, नंतरच्या 6 महिन्यात काय करायचे। हे सगळं प्लॅनिंग, तुमचं नियोजन इतकं छान झालं पाहिजे आणि ते तुम्हाला जे वाटतं, जे स्वप्न पाहताय तुम्ही की माझं हे झालं पाहिजे, माझं ते झालं पाहिजे, मला हे जमलं पाहिजे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला एवढा पैसा मिळवायचा आहे, मला एवढं प्रसिद्धी मिळवायचं आहे, मला एवढं नाव कमवायचं आहे, मला घराची एवढी स्थिर स्थावरता करायची आहे, मला नातेवाईकाचं एवढं करायचं आहे, स्वतःसाठी एवढं करायचं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्ही पॉईंट्स लिहा आणि ते नियोजन जमा करा। केलेली प्लॅनिंग पुढं कशी चालते तिचे ट्रॅकिंग करण्याकरता, तिचा आढावा सतत घेण्याकरता हा नियम लागू पडणार आहे। आणि त्याचं फॉलोअप जे घ्यायचं असतं की जानेवारी संपला, समजा आपण जानेवारीमध्ये काय काय ठरवलं होतं, त्याच्यापैकी काय झालं आणि काय नाही झालं। बरं, काय नाही झालं तर आपल्याला कळू शकतं की कशामुळे नाही झालं, मग त्याच्यातलं जे काही पेंडिंग पडलं असेल ते फेब्रुवारीमध्ये ॲड होईल आणि फेब्रुवारीचं जे ऑलरेडी ठरलं होतं ते, म्हणजे अशा प्रकारे फॉलोअप घेणं पण सोपं जाईल। त्याच्यासाठीचा हा 18 मिनिट रूल हा एकदम चांगला आहे। हे पहिलं प्रकरण सांगतं। आता दुसरं प्रकरण जे आहे ते म्हणतं की तुमच्यातलं सामर्थ्य आणि तुमच्या कमजोरी ओळखा, स्ट्रेंथ अँड विकनेसेस। प्रत्येकाकडं, कसलाही माणूस असू द्या, कसलीही व्यक्ती असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कोणत्याही वयाचा असू द्या, त्याच्याकडे काही प्लस पॉईंट असतात, जमेच्या बाजू असतात, ज्याला आपण त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स म्हणतो, आणि काही कमजोरी पण असतात। कोणी थोडं जास्तच भावनावश असतं, कोणी जास्तच व्यावहारिक असतं, जास्तच म्हणजे कशा प्रकारे त्याच्या चांगल्या बाजू आहेत आणि कोणत्या कोणत्या तुमच्या कमजोरी आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। हे पण तुम्ही एका कागदावर लिहून काढा। तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमच्या विकनेस ह्या कोणत्या आहेत, ह्या डेप्थमध्ये पाहिलं पाहिजे, ह्या खोलामध्ये गेलं पाहिजे। प्रत्येक जी विकनेस आहे तिला तुमची स्ट्रेंथ बनवू शकता का, याच्यावर विचार केला पाहिजे। आज समजा तुमची भावनेमध्ये तुम्ही वाहत जाता, तर शक्य आहे भावनांना आवर घालणं,
कंट्रोल युअर इमोशन्स. त्यासाठी आपण नेहमी काय म्हणत असतो, मेक युअर बॉडी इन मोशन. शरीराला एवढा व्यायाम द्या, एवढी व्यायामाची सवय लावा, त्याच्यात अर्ध्या तुमच्या इमोशन्सचं कंट्रोल व्हायला लागतं. म्हणजे व्यायाम जो आहे शरीराचा तो मेंदूला पण कंट्रोल ठेवायला मदत करतो. आणि आपण जे म्हणायचो की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, हे त्याप्रमाणे खरं ठरतं. आता तिसरं जे आहे या पुस्तकाचा जो आत्मा आहे, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे, हा नियम काय आहे आणि तो कशा प्रकारे वापरला पाहिजे. आता हा जे आहे 18 मिनिट रूल म्हणजे 18 मिनिटाचा, ह्याचे 3 पार्ट आहेत. सकाळचा पहिला पार्ट, संध्याकाळचा तिसरा पार्ट आणि दुपारीच्या वेळेमध्ये बऱ्याच कालावधीचा जो आहे तो आहे दुसरा पार्ट. आता हा पहिला जो पार्ट आहे, तुम्ही सकाळी उठलात, थोडं काय प्रात्यविधी तुमचं फ्रेश वगैरे झाला, तुमचं काय थोडंसं व्यायाम वगैरे सगळं झालं, तर त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, फक्त 5 मिनिटं तुमचं त्या दिवसाचं नियोजन करायचं. फक्त 5 मिनिट त्या दिवसाचं नियोजन करायचं. आणि हे नियोजन तुम्ही केलात की त्या नियोजनाप्रमाणे तुम्हाला म्हणजे किती वाजता काय करायचं, कोणत्या तासात काय करायचं, हे त्या दिवसाचं नियोजन येत आहे. हे पूर्ण 3 महिने 6 महिन्याचं नियोजन नाही. हे सकाळी काय करायचं आहे की जे तुमचं ठरलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय करायचं आहे आजचं नियोजन आहे, त्यासाठी 5 मिनिट द्या. आता हे लेखकानं सांगितलेलं आहे. कुणाला 3 मिनिटामध्ये होऊ शकतं, कुणाला 8 मिनिट लागू शकतात. म्हणजे हा जो नियम आहे 18 मिनिट रूल, हा लेखकानं 18 मिनिट सांगितलेला आहे. पण कोणाला ते 20 मिनिट पण लागतील, 22 मिनिट पण लागतील, किंवा कोणाला 15 मिनिट लागतील. म्हणजे काय आहे, 18 हा आकडा जास्त महत्त्वाचा नाही, हे लक्षात घ्या. काय याचं प्रिन्सिपल जे आहे ते लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलं की पहिल्या 5 मिनिटामध्ये प्लॅनिंग करा, नियोजन करा पहिल्या 5 मिनिटामध्ये. आणि हे नियोजन केल्यानंतर मग दिवसभर जनरली काय असतं, कामाचे तास जे असतात, ऑफिसर्स असतील किंवा कर्मचारी असतील किंवा कुठलेही माणसं, तर एक 8 ते 10 तास काम करतात जनरली. काही जण 5 तास करतात, काही जण 8 तास करतात, 10 तास करतात. तर त्यांनी धरले ॲव्हरेज की 8 तास काम करतात असं. मग त्यांचं असं म्हणणं आहे की 1 तास तुम्ही काम केलं की तिथं 1 मिनिट द्या. कशासाठी, की ह्या 1 मिनिटामध्ये विचार करायचा की या 1 तासामध्ये मी काय काय केलं, मी काय काय ठरवलं होतं करायचं, त्याच्याप्रमाणे आता माझे स्पीड चालू आहे का, काम उरकत आलं आहे का, खूप पेंडिंग राहू लागले का, माझा हा तास वाया गेला, मी त्याचा भरपाई पुढच्या तासात केली पाहिजे. असं 1च मिनिट ठरवा वापर. तुम्हाला लगेच कळेल की पुढच्या तासामध्ये काय केलं पाहिजे. आता स्पीडनं केलं पाहिजे का थोडं रिलॅक्स केलं पाहिजे, कशा प्रकारे केलं पाहिजे. पुन्हा दुसरा तास झाला, त्यानंतर 1 मिनिट द्या. असं प्रत्येक तास झाल्यानंतर 1 मिनिट असे 8 तासाचे तुम्हाला 8 मिनिट द्यायचे. प्रत्येक तासानंतर 1 मिनिट. कशासाठी, हे इव्हॅल्युएशन करण्याकरता, हे मूल्यमापन तुम्ही जे काम करताय त्या कामाचं करण्याकरता हे तुम्हाला द्यायचे. आणि हे दिल्यानंतर काय होईल की तुम्हाला कळेल तुम्ही कुठल्या ट्रॅकवर चालत आहात. असं 4 तास दिवस पूर्ण झाल्यानंतर मग संध्याकाळी आजचा दिवस एकदम वाया गेला असं नाही होणार. तास वाया गेला ठीक आहे, तिथपर्यंत कळेल, त्याची भरपाई तुम्ही पुढच्या तासामध्ये करू शकाल. हे याचं खरं गमक आहे, हे याचा खरा अर्थ आहे की जर एखाद्या तासामध्ये तुमच्याकडून थोडं दुर्लक्ष झालं ते पुढच्या तासांमध्ये तुम्ही भरून काढा. म्हणून प्रत्येक तासाला 1 मिनिट असा जो वेळ द्यायचा आहे आणि हा वेळ देऊन त्याप्रमाणे त्याची दुरुस्ती करायची. आणि आता तिसरा जो भाग आहे रात्रीचा, तुम्ही झोपण्याच्या पूर्वी, सकाळी कसं झोपेतून उठल्यानंतर लगेचच तुम्ही हे 5 मिनिट वापरू शकता किंवा व्यायाम वगैरे झाल्यानंतर पुन्हा वापरू शकता काम सुरू करायच्या अगोदर. तसं संध्याकाळी मात्र झोपण्याच्या पूर्वी सगळं तुमचं आटोपलं त्यानंतर आज दिवसभराचं तुम्ही मूल्यमापन करू शकता. माझं सकाळपासून आज दिवस कसा गेला, सकाळचा वेळ मी ठरवल्याप्रमाणे कोणती कामं झाली, कोणती राहिली, मला काय ठरवलं होतं मी, आता उद्याला काय ठरवायचं आहे, आता मला याच्यातलं कुठलं भरून काढायचं आहे उद्याच्याला. म्हणजे हे तुम्ही मूल्यमापन करा की मी जे केलंय त्यापेक्षा मी आणखी काय चांगलं करू शकलो असतो, त्याच्यापेक्षा चांगलं, किंवा जे माझ्याकडून समजा एखादी चूक झाली असेल तर माझ्याकडून नाही व्हायला पाहिजे होती, हे माझ्याकडून वाईट झालं, हे चूक झालं, तर मनातल्या मनात त्या घटनेबद्दल, त्या प्रसंगाबद्दल, त्या व्यक्तीच्याबद्दल माफी मागा. ग्रॅटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, किंवा ज्यांनी सहकार्य केलं असेल, ज्यांनी काय तुमच्या दिवसभर सानिध्यात आले असतील, संपर्कात, त्या सर्वांचे आभार मानायला शिका. कारण ग्रॅटिट्यूड हे झोपतानाच्या आधी करायची गोष्ट आहे. आभार, सर्वांचे आभार माना, सर्वांना माफ करा, आपलं मन साफ करा. हे इथे 5 मिनिट वापरायचे. म्हणजे सकाळचा टप्पा 5 मिनिट नियोजनासाठी,
मधला एक 8 तासापर्यंत म्हणजे प्रत्येक तासाला 1 मिनिट, प्रत्येक तास झाल्यानंतर 1 मिनिट, असे हे 8 मिनिट आणि संध्याकाळच्या वेळेला 5 मिनिट की जे आज दिवसभर झालं काय नाही झालं त्याच्यावरचं मूल्यमापन करून शांत विचारानं झोपा. उद्या सकाळी उठल्यावर नवीन दिवस सुरू करा. तर अशा प्रकारे आता हे प्रत्यक्षात पाळण्याकरता त्यांनी काही हिंट्स दिलेले आहेत, त्यांनी काही मार्ग सांगितले, उपाय सांगितलेले आहेत. तर तो टॉपिक आहे, चौथा टॉपिक आहे मास्टरिंग द आर्ट ऑफ सेईंग नो. बऱ्याच माणसांना सवय काय असते, कोणी म्हणलं का इकडे या आमच्याकडे, हो म्हणतात. कोणी म्हणलं माझं हे काम करता का, लगेच हो म्हणतात. असं प्रत्येकाला हो म्हणून खुश करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना खुश व्हायला तुम्ही दुःखी होऊन जा. म्हणून काय केलं पाहिजे, मास्टरिंग द आर्ट ऑफ सेईंग नो. हे नो तुम्ही पोलाइटली म्हणायला शिका. कुठं नो म्हणायचंय, कुठं नाही लगेच सांगा ना. कोणी एखाद्यानं पैसे मागितले, तुम्हाला देणं होत असेल तर ते द्या, मदत करा. आणि जर तुम्हाला जमणार नसतील तर ठीक आहे बघतो उद्या, ठीक आहे बघतो परवा, उगीच असं करून करून पुढे त्याची परेशानी करू नका, तुमच्याही मनावर त्याचा लोड घेऊ नका. म्हणून पोलाइटली त्यांना नो म्हणायचं शिका. कुणी कुठं बोलवलं, तुम्हाला जाणं होत असेल तर जा. काही काम सांगितलं, जबाबदारी सांगितली, पूर्ण करणे होत असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा, माफ करा म्हणा, मी हे नाही करू शकणार किंवा माझ्याकडून यावेळेस अपेक्षा धरू नका म्हणून सांगा. या अशा प्रकारे तुम्ही हे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. तर तुम्हाला हो म्हणण्याचा अर्थ राहील आणि तुम्हाला चांगल्या याला वेळ मिळेल. त्याच्यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे, 5वा जो टॉपिक आहे तो फोकस ऑन व्हॉट मॅटर्स. कुठं लक्ष द्या. आपण काय म्हणत असतो, पराटो प्रिन्सिपल जे म्हणतात त्याच्यामध्ये काय असतं की 20% गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या एवढ्या महत्त्वाच्या असतात की ज्या तुम्हाला 90% रिझल्ट देत असतात. किती गोष्टी, 20% गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला 80 ते 90% रिझल्ट देतात आणि उरलेल्या 80% गोष्टी अशा असतात ज्या फक्त 10-20% तुम्हाला रिझल्ट देत असतात. तर तुम्हाला ह्या 20% महत्त्वाच्या गोष्टी ओळखायला आल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर फोकस केलं पाहिजे. दिस इज ए पराटो प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलप्रमाणे चाललं पाहिजे हे लक्ष द्या आणि तुमच्या गोष्टी महत्त्वाच्या त्यांना अग्रक्रम किंवा प्राधान्य द्यायला शिका. आणि शेवटचा जो टॉपिक आहे मॅनेज युअर एनर्जी. तुम्ही दिवसभर उत्साही राहिलं पाहिजे. उत्साही इतकं तुमचा चेहरा सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर, ऑफिसला जाताना किंवा तुमच्या कामावर जाताना, कामावून येताना, घरी आल्यावर, झोपेपर्यंत तुमचा चेहरा हा फ्रेश राहायला पाहिजे, उत्साही राहायला पाहिजे. अशी तुमची एनर्जी मेंटेन करा. आणि ती एनर्जी मेंटेन करण्याकरता काय लागत असतात, 4 घटक जे लागतात. या ते शरीर आहे तुमचं, ते चांगलं निरोगी ठेवलं पाहिजे. तुम्ही नियमित व्यायाम करून, चांगला आहार घेऊन, व्यवस्थित त्याला सांभाळलं पाहिजे, स्वच्छता पाळून सगळं शरीर. मग मन पण सगळं सांभाळलं पाहिजे. चांगलेच विचार, सकारात्मक विचार, क्रिएटिव्ह, विधायक असे विचार त्याच्यामध्ये सतत आपण स्वतःहून बिंबवले पाहिजेत. त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला पाहिजे. तेच सतत मनात चालले पाहिजेत. तसंच सोल म्हणजे आत्मा ज्याला म्हणतो आपण, तुम्ही चुकीच्या गोष्टी करू नका, चुकीच्या मार्गाने जाऊ नका. कुठं तुम्हाला खंत वाटेल किंवा काही दिवसांना पश्चाताप करायची वेळ येईल अशा गोष्टी तुम्ही करू नका. तर ही तर पण एनर्जी टिकेल. आणि या तिन्हीचा मिळून जे तुम्हाला उत्साह देणारी आहे, जी एनर्जी, ऊर्जा आहे तुमच्या अंगातली, ती कंटिन्यू टिकली पाहिजे. याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे काय, इतक्या ह्या छोट्या 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 गोष्टी आहेत. या जर सगळ्या छोट्या गोष्टी केल्या तर मोठे रिझल्ट नक्की मिळतात. आपोआप तुमच्याकडे मोठे रिझल्ट चालून येतील. हे या पुस्तकाचं सारांश आहे. म्हणजे काय, या बुक समरीची जर थोडक्यात समरी सांगायची असेल तर काय म्हणलं पाहिजे आपण, की पहिला टॉपिक म्हणजे वार्षिक योजना तुमची चांगल्या प्रकारे बनवा. त्यानंतर दुसरा, तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस म्हणजे तुमच्या सामर्थ्यवान असलेल्या गोष्टी, शक्तिशाली आणि तुमच्या कमजोरी कोणत्या आहेत ह्या ओळखा. त्यानंतर 18 मिनिट हे जे रूल आहे, हा कसा सकाळी 5 मिनिट, दुपारी कसा एका तासाला 1-1 मिनिट आणि संध्याकाळी कसा 5 मिनिट वापरायचा ते शिका. त्यानंतर नाही म्हणायला शिका, पोलाइटली नाही म्हणायला शिका जे होत नसेल तुमच्याकडून. त्यानंतर कशावर फोकस करायचा, कशाला महत्त्व द्यायचं ते शिका. त्यानंतर तुमची एनर्जी चांगल्या प्रकारे मेंटेन करा आणि अशा प्रकारे या छोट्या 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 गोष्टी करून मोठं एक यश तुम्हाला मिळेल. हे नक्कीच मिळेल, याच्याबद्दल खात्री बाळगा. हे जगात गाजलेलं पुस्तक आहे, म्हणून याची समरी आपल्यासमोर साजरी केली. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि RJ मनोरंजन राम जावळे हे यूट्यूब चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं आयुष्यातलं यश आणि हे दीर्घायू होणं आणि यशस्वी होणं आणि त्याचबरोबर सत्यमेव जयते, सर्व नात्याहून मला श्रेष्ठ हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.